विविध भारती पुणे ठळक बातम्या. आसाममधील सर्व मदरशांचे रूपांतर सामान्य शाळेत करण्याच्या आसाम विधेयक 2020ला आसाम विधिमंडळानं काल मान्यता दिली. हे विधेयक निवड समितीकडे पाठवावं ही मागणी फेटाळल्यानं विरोधी पक्ष काँग्रेस आणि एआययुडीएफच्या सदस्यांनी सभात्याग केला. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीतील मदरशांचं रूपांतर येत्या 1 एप्रिलपासून शैक्षणिक संस्थेत करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून एकूण 15,200 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतींवर बिनविरोधचा झेंडा लागला तर 4 गावांनी सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतींच्या 3,662 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी एकंदर 9,825 अर्ज दाखल झाले असून सांगली जिल्ह्यात 152 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 5,196 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्यात 15 जानेवारी रोजी 14,234 ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वन्य प्राणी आणि मानवामधला वाढता संघर्ष लक्षात घेता जुन्नर वन विभागात प्रथमच वनेतर विभागातील बिबट्यांची गणना केली जाणार आहे. प्रामुख्यानं मानवी वस्तीजवळील शेतात येऊन मुक्काम करणाऱ्या बिबट्यांची पाहणी या मोहिमेअंतर्गत केली जाणार असून या बिबट्यांना पुन्हा वन विभागात पाठवण्याच्या दृष्टीनं कोणती उपाययोजना करता येईल यावर तोडगा काढला जाणार असल्याचं जुन्नर विभागाचे उपवन संरक्षक आर जयराम गौडा यांनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात आज पहाटे 4 वाजता एका खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात 1 जण ठार आणि 15 जण जखमी झाले आहेत. ही बस मुंबईहून कणकवलीला जात होती. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं बस 50 फूट खोल दरीत कोसळली असं पोलादपूर पोलिसांनी सांगितलं. बसमध्ये एकूण 31 प्रवासी होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून